नमस्कार. नमस्कार, मी पूर्वा पुजारी. मला 10th मध्ये 97% आहेत. माझं आधीचं शिक्षण मराठी मीडियममधनं झालं. मी 5th पासून ज्ञानज्योती क्लासेसमध्ये आहे. मला माझं मराठी असल्यामुळं मला मॅथ्स थोडं हार्ड जात होतं. मॅथ्स, सायन्स हार्ड जात असल्यामुळे जेव्हापासून क्लासेसमध्ये आले तेव्हापासून हळूहळू स्कोरिंग जसं वाढत गेलं तसं तसं कॉन्फिडन्स वाढत गेलं. एकदा माणसाचं कॉन्फिडन्स वाढत गेलं की माणसाला अभ्यासात आवड निर्माण होते आणि त्यात कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी क्लासेसमधले सगळेच टीचर्स खूप आपल्याला मोटिवेट करतात की हां, तू जर एकदा करायला लागली तर होणार, तू प्रयत्न तर कर. असं जर कोण मोटिवेट करणारं असेल तर आपल्याला प्रयत्न करायला कधीच असं कमी वाटत नाही. त्यासाठी क्लासेस जेवढं काही आम्ही सगळेच विद्यार्थ्यांनी जेवढे केवढे मार्क्स घेतले, आम्ही जे फक्त क्लासेसमध्ये शिकवणच नाही, म्हणजे संस्कार घरासारखं एकदम फिलिंग. कधी असं वाटलं नाही की बाबा टीचर्स आहेत कसं विचारावं काय नाही. कोणतं पण डाऊट असेल, कशा पण प्रकारचं डाऊट असेल तर मनात जे म्हणजे विद्यार्थ्यांनी शिकावं, पण मनात जर शंका ठेवून शिकलं तर ते शिकण्याला काही अर्थ नाही. मनात न शंका ठेवता प्रत्येक कॉन्सेप्ट जर क्लिअर करून घेतली तर त्याच्यावर कशा पण प्रकारचा जर प्रश्न विचारला तर त्याचं आपल्याला कसं पण अवघड विचारलं तरी उत्तर देता येतं. त्यामुळं एकच की कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी टीचरांना विचारा, त्यांनी प्रत्येक कशा पण प्रकारचे कॉन्सेप्ट असतात त्यांची कॉन्सेप्ट क्लिअर करून देतात. त्यामुळं घाबरायची काहीच गरज नाही. एकदम फ्रीली आहेत सगळे टीचर्स. इथं फक्त म्हणजे या बसा जावा असं नाही, विचारतात की कळालं का, शिकली का, किती होमवर्क केलं का, सगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्याकडं पूर्णपणे लक्ष दिलं की फक्त जे अभ्यास करतात त्यांच्याकडेच लक्ष दिलं असं नाही. प्रत्येक जो अभ्यास करत नाही त्याच्यापासून जो अभ्यास करतो त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळं क्लासेसमुळं आत्तापर्यंत आम्ही जे विद्यार्थ्याच्या स्टेजवर आहे किंवा जे आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आले ते सगळं क्लासेसमुळेच आलेलं आहे. त्यामुळं मी सगळ्या टीचरांचं थँक्यू म्हणते.